आपल्याला 3 फुटापासून ते जवळपास 10 ते 12 फुटापर्यंत माताची जी मूर्ती आहे ती आपल्याला विकत घेण्यासाठी मिळते आणि खूप मोठं गोडाऊन असल्यामुळं हे आधीपासूनच जी मूर्ती आहे ते तयार करून नंतर त्याला टचअप वगैरे करतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एका ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो रविनगरच्या नरसिंह चौकच्या इथे। आणि या ठिकाणी मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की श्री गणेश आर्ट मूर्तिकार आहेत। आणि इथं या ठिकाणी आपल्याला दुर्गा माताचे लहानात लहान मोठ्यात मोठे सर्व प्रकारचे जी मूर्ती आहेत ते विकत घेण्यासाठी मिळतील। आणि सर्व प्रकारचे आपल्याला जे नवीन ह्या वर्षी कोणत्या कोणत्या साइजेसमध्ये डिझाईनमध्ये आलेले आहेत ते सर्व आपण मूर्ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो या व्हिडिओला एंडपर्यंत बघा। आणि मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा। चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग। लेट्स गो। आता मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता की जवळपास 70 ते 80% जे काम आहे ते मूर्त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। आणि काही जे मूर्ती आहेत त्यांचं आता रंग देण्याचं फिनिशिंगचं टचअपचं काम चालू आहे। आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की बरेच जे मूर्ती आहेत त्याचं जवळपास कलरिंग ते होत्यात म्हणजे फिनिशिंगमध्येच आहे। जसं की इथं पाठीमागं पाहू शकता। मित्रांनो इथं पाहू शकता की जवळपास ही 8 ते 9 फुटाची मूर्ती आहे। जे की याचं बाकीचं तर सर्व काम झालेलं आहे, फक्त कलर बाकी आहे। आणि या ठिकाणी आपल्याला 3 फुटापासून ते जवळपास 10 ते 12 फुटापर्यंत माताची जी मूर्ती आहे ती आपल्याला विकत घेण्यासाठी मिळते। आणि आपल्याला जे सेम दिसाले जास्त करून क्वांटिटी जी आहे यांची सेलिंग जी आहे ती बाहेर राज्यामध्ये जाते, जवळपास हैदराबाद तेलंगणा साईडला जाते। त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथं मूर्त्या तयार केल्या जातात आणि सेलसाठी बाहेर जातात। आणि खूप वेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला इथं दुर्गा माताची जी मूर्ती आहे ते पाहायला मिळतात। तर हे पाहू शकता सिंहासनावर बसून जे आहे दोन्ही साईडला सिंह वगैरे बसून आहेत त्यांच्या इथं आपण पाहू शकता आकारामध्ये। आणि त्याचबरोबर इथे पण पाहू शकता की याच्यामध्ये जर मोठा साईज तुम्हाला पाहिजे तर मोठा साईज पण इथं दुर्गा माताचं आपल्याला इथं पाहायला मिळते। आता या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण जे काम आहे ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। जसं की मुक्ताचं वगैरे काम किती बारीकीचं काम आहे ते पाहू शकता। तर ही बुक झालेली आहे मूर्ती। बुक जी मूर्ती होती त्याला असं हे कागद जे आहे ते पावती म्हणून लावण्यात येते। इथे पण पाहू शकता दोन्ही कलरमध्ये आपल्याला इथं माताची जी मूर्ती आहे ते विकत घेण्यासाठी मिळते। जसं की इथं लाल कलरची आहे, त्याचबरोबर इथं हिरव्या कलरमध्ये मिळते। आणि खूप मोठं गोडाऊन असल्यामुळं हे आधीपासूनच जी मूर्ती आहे ते तयार करून नंतर त्याला टचअप वगैरे करतात, पूर्ण फिनिशिंग देण्याचं काम करतात। जसं की आता इथं फिनिशिंगचं काम चालू आहे।